उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असे विवेकानंदांनी म्हटले आहे. म्हणजेच काय, ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करता येणे गरजेचे आहे. एकाग्रता ही आयुष्यात फार महत्वाची आहे. मला वाटते कोणतेही काम करताना आपले पूर्ण लक्ष घातले, त्या कामालाच आपली सगळी ऊर्जा देऊ केली, तर त्यातून जे काही निष्पन्न होणारे असते ते मनाला समाधान देणारे असते. कारण जगात सर्वात जलद धावणारे काही असेल तर ते मन. मन कुठे आहे असे विचारले तर दाखवता येणार नाही, पण मनाचे कारभार आपली सतत सोबत करत असतात. बहिणाबाईंनी याच खसखशीच्या दाण्यासारख्या आभाळा एवढ्या मोठ्या मनाला म्हटले आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर, किती हाकला हाकला फिरी येते पिकांवर. म्हणजेच काय, मन शुद्ध आणि निर्मळ असेल तर लक्ष केंद्रित करून एकाग्रता साधता येते. आपल्या सर्वांचेच काही ना काही स्वप्न ध्येय असते आणि ते असायलाच पाहिजे. तसेच माझेही ध्येय आहे. मला IAS अधिकारी व्हायचे आहे आणि त्यासाठी मी माझ्या अभ्यासावर आत्तापासूनच लक्ष केंद्रित करत आहे. मला आज जिच्यामुळे प्रेरणा मिळाली तिचं नाव आवर्जून घ्यावे असे वाटते. IAS अधिकारी सृष्टी देशमुख यांना मी माझा आदर्श मानते. मी त्यांच्या एका मुलाखतीत ऐकले होते की त्यांनी त्यांच्या आयुष्यात ध्येय प्राप्तीसाठी घेतलेली मेहनत आणि मिळालेले यश कसे मिळवले. त्यांनी एक किस्सा सांगितला होता, तो मला फार भावला. त्या JEE परीक्षेत अपयशी ठरल्या होत्या. तेव्हा त्यांनी स्वतःला प्रश्न केला, असे कसे झाले, मी तर खूप अभ्यास केला होता. पण त्यांच्या लक्षात आले की आपल्याला आपल्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्याप्रमाणे आज त्यांची IAS अधिकारी म्हणून भारतात 5व्या क्रमांकावर निवड झाली. आणि असाच काहीसा किस्सा माझ्या आयुष्यात घडला होता. माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे की IAS अधिकारी व्हायचे आणि त्यासाठी मी पहिलीपासूनच स्पर्धात्मक परीक्षा द्यायला सुरुवात केली. मी पहिलीत असताना ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप या परीक्षेला बसले. खूप अभ्यास केला होता, पण त्यावेळी एका गुणाने माझे सुवर्णपदक हुकले. तेव्हा मला खूप वाईट वाटले. तेव्हा मला माझ्या आईबाबांनी समजावून सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आले की मी अभ्यास केला होता हे खरे, पण पेपरच्या वेळी बहुतेक माझे लक्ष पेपरकडे केंद्रित नव्हते. त्याचाच परिणाम आहे. पण मी तिथे थांबले नाही. मग मी दुसरीत खूप अभ्यास तर केलाच, पण त्याचबरोबर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून पेपरच्या चौकटीच्या बाहेर लक्ष न देता एकाग्रतेने पेपर सोडवला आणि त्या वर्षी मला 95% गुण मिळून मी भारतात 12व्या क्रमांकावर सुवर्ण पदक मिळवले. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आले की एकाग्रतेने स्मरणशक्ती वाढली, वेळेचे नियोजन उत्तम होत होते आणि महत्त्वाचे म्हणजे माझा आत्मविश्वास बळावला. म्हणूनच एकाग्रता आणि स्मरणशक्ती ही यशाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद.